आपल्याला जर आई-वडिलांचा एखादा निर्णय पटला नाही तर आपण वाद घालतो, अबोला धरतो किंवा घर सोडतो. पण हा राग थेट त्यांनाच संपवण्यापर्यंत जाऊ शकतो असा विचार कधी केलाय का? पण असं घडलंय. या एका घटनेमुळे सगळा देश हादरलाय. लखनौच्या आशियाना परिसरात राहणारे 49 वर्षांचे मानवेंद्र सिंग हे वर्धमान पॅथॉलॉजीचे मालक होते. अनेक जिल्ह्यात त्यांच्या लॅब्स होत्या. काकोरी इथल्या ब्रँचची जबाबदारी त्यांनी त्यांचा 21 वर्षीय मुलगा अक्षत प्रताप सिंग उर्फ राजावर सोपवली होती. याशिवाय मानवेंद्र सिंग यांच्या नावावर दारूचे 2 ठेके होते आणि घराच्या गच्चीवर बसवलेल्या 2 मोबाईल टॉवर्समधून सुद्धा भाडं त्यांना येत होतं. आर्थिकदृष्ट्या स्थिर, व्यवसायात प्रगती, समाजात ओळख, वरवर पाहता ही फॅमिली वेल सेटल्ड आणि एकदम आदर्श वाटत होती. पण ते फक्त घराच्या बाहेरूनच. घराच्या आत बराच तणाव साचत जात होता. 7 वर्षांपूर्वी मानवेंद्र यांच्या बायकोने आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर घराची पूर्ण जबाबदारी मानवेंद्र यांच्यावर आली. त्यांनी मुलगा अक्षत आणि मुलगी कृती यांना एकट्याने वाढवलं. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ अरुण, वहिनी नम्रता आणि त्यांची 2 मुलं एकाच घरात राहत होते. 3ऱ्या मजल्यावर मानवेंद्र मुलगा आणि मुलगीसोबत राहत होते, तर 2ऱ्या मजल्यावर लहान भावाचं कुटुंब राहायचं. ग्राउंड फ्लोअरची खोली पाहुण्यांसाठी वापरली जायची. जेवणं एकत्र व्हायची, पण राहणी आपापली सेपरेट होती. तसं बघता ही जॉईंट फॅमिली, पण आतून प्रत्येकाचं जग वेगळं होतं. अलीकडच्या काळात मानवेंद्र यांच्या 2ऱ्या लग्नाबाबत चर्चा सुरू होती. आजूबाजूच्या मित्रांकडून ते सल्ला घेत होते. त्यांनी उघडपणे याविषयी बोलणंही सुरू केलं होतं. पण ही गोष्ट त्यांचा मुलगा अक्षत याला पटत नव्हती. अक्षत तसा ॲम्बिशियस होता. त्याला फक्त लॅबची ब्रँड चालवायची नव्हती. त्याला वडिलांच्या पूर्ण प्रॉपर्टीवरच कंट्रोल हवा होता. पण वडील त्याला नीटची परीक्षा द्यायला सांगत होते. अक्षतने पुढे डॉक्टर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करत होते. पण वडिलांची अपेक्षा आणि मुलाची दिशा वेगवेगळी असल्यामुळे घरात 2 बाप लेकातच कोडवार सुरू होतं. एका महिन्याआधी मानवेंद्र वैष्णोदेवीच्या दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी घरात ब्रेसलेट, 2 अंगठ्या आणि इतर काही दागिन्यांची चोरी झाली. मानवेंद्र यांनी घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर संशय घेऊन पोलिसांकडे कंप्लेंट केली. पोलीस चौकशीत मोलकरणी निर्दोष निघाली, म्हणून रागात तिनेही मानवेंद्र विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली. या घटनेनंतर घरातलं वातावरण जास्तच टेन्स झालं. काही दिवसांनी हे चोरी गेलेलं सामान घरातच सापडल्याची माहिती मिळाली. त्या काळात मानवेंद्र फॅमिलीसोबत थोडेसे नाराज राहत होते. घरात टेन्शनचा माहोल होता. तुमच्यासाठी मी एवढी मरमर करतोय, 2ऱ्या लग्नाचा सुद्धा मी कधी विचार केला नाही, सगळं काही तुमच्यासाठीच केलं आणि घरात अशा गोष्टी घडतायत, असं ते घरच्यांना सुनावत होते. घरातलं वातावरण अजूनच बिघडत चाललं होतं. 20 फेब्रुवारीची रात्र वाईट होती. त्या रात्री साधारण 1:30 वाजता मानवेंद्र यांनी एका मित्राला पार्टीची अरेंजमेंट करण्याचा मेसेज पाठवला होता. पण मानवेंद्र यांचा मुलगा अक्षत याचे इरादे यावेळी खुनशी होते. त्याला वडिलांचा राग आला होता खूप. रात्रभर जागून त्याने वडिलांना संपवण्याची खूप प्लॅनिंग केली. पहाटेच्या वेळी अंदाजे 4:30 वाजता घराच्या 3ऱ्या मजल्यावरच्या खोलीत लायसन्स्ड रायफलने अक्षतने झोपलेल्या वडिलांच्या छातीत गोळी झाडली. जोपर्यंत वडिलांचा श्वास पूर्णपणे थांबला नाही तोपर्यंत तो तिथेच उभा राहिला. त्यावेळी रूममध्ये त्याची बहीण कृतीसुद्धा उपस्थित होती. तिने भावाला थांबवण्याचा प्रयत्न केला. अरे, आपली आई नाही आहे आणि तू वडिलांनाही मारलंस, असं ती त्यावेळी बोललीसुद्धा. पण अक्षतने तिला धमकावलं आणि कोणाला सांगितलं सर तुलाही मारून टाकीन अशी धमकी दिली. खून केल्यानंतर अक्षत वेगळाच वागायला लागला. काहीच न झाल्याच्या आव्हानात तो खाली गेला. काकू नम्रता यांच्याकडून चिकन आणि पनीरची भाजी बनवून घेतली. परत येऊन वडिलांच्या डेड बॉडीजवळ बसून बहिणीसोबत जेवण केलं. पुढचे 2 दिवस अक्षतने त्याचं रुटीन जसंच्या तसं ठेवलं. बहिणीला 20 आणि 21 फेब्रुवारीला 11वीची परीक्षा देण्यासाठी एक्झाम सेंटरला पाठवलं. शेजाऱ्यांशी बोलताना वडील दिल्लीला गेले असल्याचं सांगितलं. या दरम्यान डेड बॉडीची विल्हेवाट लावण्याची त्याची तयारी सुरू होती. अक्षतने करवत आणि निळा ड्रम विकत आणला. 3ऱ्या मजल्यावरून डेड बॉडी खाली आणून ग्राउंड फ्लोअरवरच्या बाथरूममध्ये ठेवली. नळ सुरू ठेवून रक्त गटारातून वाहून जाईल याची काळजी घेत वडिलांचे हात पाय करवतीने कापले. वेगळे केलेले अवयव पॉलिथिनमध्ये भरून 20 किलोमीटर दूर काकोरीच्या सदरवना भागात जाऊन फेकून दिले. धडाचे 2 तुकडे करण्याचा प्रयत्न झाला, पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे धड निळ्या ड्रममध्ये भरून ठेवलं. पुढे उरलेलं प्रेत जाळण्यासाठी 10 लिटर तारपीन तेलही विकत आणलं. पण त्याची पुढील प्लॅनिंग एक्झिक्यूट होण्याआधीच पोलीस तपासाने वेग घ्यायला सुरुवात झाली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अक्षत 20 फेब्रुवारीलाच काकोरीला गेला आणि तिथे वडिलांचा मोबाईल फोन सुरू केला. त्यामुळे शेवटचं लोकेशन घराऐवजी काकोरी दाखवलं जाईल. मुख्य म्हणजे त्याने त्याचे वडील हरवल्याची तक्रार स्वतःच नोंदवली. शेजाऱ्यांना सांगितलं की वडील दिल्लीला गेलेत. जेव्हा लोकेशन काकोरीमध्ये मिळालं तेव्हा अनेक जण अक्षतसोबत तिथे मानवेंद्र यांना शोधायला गेले, पण काहीच सापडलं नाही. शेवटी पोलिसांनी चौकशीचा फास आवळला आणि 23 फेब्रुवारीला घरातल्या निळ्या ड्रममध्ये मानवेंद्र सिंग यांची डेड बॉडी सापडली. पण या प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न पोलीस तपासात आहेत. 2ऱ्या मजल्यावर असलेल्या नम्रता यांना गोळीचा आवाज कसा ऐकू आला नाही? डेड बॉडी जिन्यावरून खाली आणताना रक्ताचे डाग कसे काय पडले नाहीत? घरात कुणालाही बॉडीचा वास का आला नाही? बहिणीने शाळेत किंवा बाहेर कोणालाही घडलेली ही गोष्ट का सांगितली नाही? पोलीस या सर्व बाबींचा आता तपास करतायत. बापालाच संपवलेला फक्त 21 वर्षांचा अक्षत खरं तर इंट्रोवर्ट होता. त्याला क्राईम थ्रिलर वेब सिरीज पाहण्याचा मोठा नाद होता.
गुन्हा करायचा, पुरावे नष्ट करायचे, पोलिसांना कसं चुकवायचं ही सगळी माहिती त्याने अशाच वेब सिरीजमधून घेतल्याचं पोलीस सांगतात. वडिलांच्या दारूच्या धंद्याबाबत त्याला खूप जास्त राग होता. 4 वर्षांपूर्वी वडिलांनी बिझनेस बदलावा, तसंच त्याला मेडिकलचं शिक्षण घ्यायचं नाही असं 6 पानांचं पत्र लिहून तो घर सोडून पळूनसुद्धा गेला होता. तेव्हापासून त्याच्यात आणि वडिलांच्यात विचारांमधली दरी त्या वेळेपासूनच वाढत गेली होती. वडिलांना संपवल्यानंतर आरोपी मुलाने नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. त्यात तो वडिलांच्या बेपत्ता असण्याबाबत सतत अपडेट्स देत होता. 24 फेब्रुवारीला पोलिसांनी अक्षतला घरी आणलं तेव्हा स्थानिकांच्या मते त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसत नव्हता. त्याने अतिशय शांतपणे गुन्ह्याची कबुली दिली. जे काय घडलं ते सगळं सांगितलं. या सर्व घटनांची माहिती अक्षतच्या स्टेटमेंटवरूनच मिळाली आहे. या संपूर्ण घटनेमुळे स्थानिक परिसर आणि खरं तर पूर्ण देशच हादरला अक्षरशः. आर्थिक स्थैर्य, शिक्षण आणि कुटुंब एकत्र असतानाही आतून वाढणारा तणाव किती भयंकर परिणाम करू शकतो याचं हे धक्कादायक उदाहरण ठरलं आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्तीला नक्की सबस्क्राईब करा.